पंढरपूर आणि शिर्डी जिथं भाविकांची मोठी गर्दी झाली आहे, काय परिस्थिती आहे तिथं आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। आज पंढरपूरचा तिसरा दिवस आहे। जवळपास 2.5 ते 3 लाख भाविक रोज या शहरात येत आहेत विठ्ठलाच्या दर्शनासाठी। धार्मिक पर्यटन हाही उद्देश आहे आणि सलगच्या सुट्ट्याचा वापरही चांगल्या रीतीने करता येण्यासारखा आहे। कुठल्या गावनं कहां से आए आप? हम लोग चेन्नई से आए। चेन्नई। ओके, खाली ये छुट्टियां समझ के आए या पहले ही प्लान था? पहले प्लान था। पहले हम लोग बम्बे होके बम्बे से हमारा साउथ वाला का गाड़ी लेके इधर आ गया। इधर आ गए। ओके, कितने समय हो गए दर्शन में खड़े हुए? अभी चल रहा हूँ मैं भी, 1-2 घंटा लगेगा अभी। रांग तर लांबच लांब आहे। या पद्धतीनं 7 मजली दर्शन मंडपात जाणार आहे आणि तिथून विठ्ठल मंदिरात प्रवेश करणार आहे। एकंदर या सुट्ट्यांचा बाकी काही नसला तर या सर्व लोकांनी धार्मिक पर्यटनासाठी याचा वापर करून घेतलेला आहे आणि त्यामुळेच मोठ्या संख्येने भाविक पंढरपूरला येणं अजूनही चालू आहे। विठ्ठल मंदिरातून कॅमेरामन सचिन जाडेसह सुनील दिवाण, एबीपी माझा। त्यामुळे पंढरपूरमध्ये दर्शन बारीमध्ये जेवढे लोक उभे आहेत तेवढेच तिथल्या एटीएमच्या बाहेर सुद्धा उभे आहेत।